चला बाळांनो, ज्यांना मल्टिप्लिकेशन अजून समजलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे. 52 मल्टिप्लाय बाय 3 हे एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. या पद्धतीचे गणित आपल्या अगोदर झालेले आहेत, पण पुन्हा एकदा रिवाइज म्हणून हे गणित मी घेतलेलं आहे. पहिल्यांदा या 3नं या 2ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3चा टेबल 2 पर्यंत बोलला, 3 2 जार 6 आलेला आहे. आता या 3नं पुन्हा या 5ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3चा टेबल आपण 5 वरून बोलणार आहोत. 3 5 जार 15, 15चे 5. 1 आपण इथं पुढच्या संख्येचे इथं कॅरी देतो, परंतु तिथं संख्या नसल्यामुळं 3 5 जार 15चे 15 आपण इथं लिहिणार आहोत. मग झालेलं आहे 156 असं झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण हे कॅरीचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. 78 मल्टिप्लाय बाय 4. बघा सोपं आहे, काय अवघड नाही. 4नं या 8ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 4चा टेबल 8पर्यंत बोलल्यानंतर ॲन्सर येतं 32. पण 32चे 32 आपण इथं लिहित नाही आहे, बरोबर. मग 32चे त्या ठिकाणी आपण 2 इथं लिहिणार आणि 3 पुढच्या संख्येच्या डोक्यावर कॅरी देणार. पुढच्या संख्येच्या डोक्यावर काय देणार? कॅरी दिली. मग आता 4नं 7ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 4चा टेबल 7पर्यंत बोलायचं आहे. 4 7 जार 28. 28मध्ये हे 3 ॲड करायचे, मिळवायचे. मग 8च्या पुढं 3, 28 29 30 आणि 31 झाले, बरोबर आहे. मग 31 4 7 जार 28 आणि त्याच्यामध्ये आपण हे 3 ॲड केले, म्हणजे झाले 31. मग 31चे 1 आणि 3 इथल्या संख्येच्या डोक्यावर देतो आपण इथं 3, परंतु तिथं संख्या नसल्यामुळे 31चे 31 आपण इथं लिहिलेले आहे. मग ॲन्सर आलेला आहे 312. अजून एक एक्झाम्पल पुढं सोडून देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. 64 मल्टिप्लाय बाय 2. हे काय कॅरीचं एक्झाम्पल नाही आहे, अतिशय सोपं आहे. 2नं पहिल्यांदा 4ला मल्टिप्लाय केलं, 2 4 जार 8 आणि 2नं पुन्हा 6ला मल्टिप्लाय केलं, 2 6 जार 2चा टेबल 6पर्यंत बोलल्यानंतर येतात 12. कॅरी द्यायला पुढं नंबर नाही आहे, संख्या नाही आहे, म्हणून याचं उत्तर आलेलं आहे 128 असं उत्तर आलेलं आहे. काय हरकत नाही. आणखी एक एक्झाम्पल बघूया, माझ्या लक्षामध्ये येईल तुमच्या. हेही विदाऊट कॅरीचंच एक्झाम्पल आहे. या 3नं 1ला मल्टिप्लाय केलं, 3 1 जार 3. पुन्हा 3नं 9ला मल्टिप्लाय केलं, 3 9 जार 27. कॅरी द्यायला इथं एक्झाम्पल, इथं नंबर नाही आहे कोणताच, म्हणून आपण 3 9 जार ॲन्सर येते 27. 27चे 7 आणि हे 2 पुढे मानले, म्हणजे ॲन्सर आणलेलं आहे 273. ओके. अजून एखादं एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. हां, हे कॅरीचं एक्झाम्पल आहे. 35 मल्टिप्लाय बाय 5. आता पहिल्यांदा 5नं या 5ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जार 25. 25चे 5 2 कॅरी 3च्या डोक्यावर आपण ते लिहिलेले आहेत. 5नं या 3ला मल्टिप्लाय करायचे आणि हे 2 आलेल्या उत्तरामध्ये मिळवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 5 3 जार 5नं 3ला मल्टिप्लाय केलं, 5 3 जार 15 आणि हे 2 ते ॲड केले, म्हणजे किती झाले? 17 झाले. म्हणजे 5नं 3ला मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये आपण 2 ॲड केले, कॅरी आलेले. 5 3 जार 15 आणि 2 17 झाले, म्हणून आपण उत्तर पुढे लिहिणार आहोत 17. किती लिहिणार आहोत? 17. 17चे 7. कॅरी इथल्या संख्येच्या वर डोक्यावर द्यायचा असतो. जर 3 डिजिट नंबर असेल तर आपण वर दिला असता, परंतु तिथं नाही आहे, म्हणून 17चे 17 दिलं, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 175 उत्तर आहे.
अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये येईल. हे एकदम बघूया, कॅरीचं एक्झाम्पल बघूया. विदाऊट कॅरीची सोपे आहेत. कॅरीचं एक एक्झाम्पल बघूया. बघा आता या 3नं 6ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3चा टेबल आपण 6पर्यंत म्हणल्यानंतर 3 6 आर 18, बरोबर आहे. मग 18चे 8 आपण इथं लिहितो आणि 1 पुढच्या संख्येच्या डोक्यावर कॅरी म्हणून देतो. आता 3चा टेबल 8पर्यंत बोलायचा आहे आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये पुन्हा हा कॅरी आलेला 1 ॲड करायचा आहे, मिळवायचा आहे. ओके. 3 8 आर 24, 24 आणि प्लस 1 किती झाले 25. 25 ॲन्सर किती आलं तिथं 25. टोटल ॲन्सर आपलं किती आलं 258. अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा युनिटच्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर मग पुन्हा 10च्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. कॅरी येत असेल तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. अजून हेही कॅरीचंच एक्झाम्पल आहे बघा. 59 मल्टिप्लाय बाय 5. आता 59 मल्टिप्लाय बाय 5 करताना 5नं 9ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 9s आर 45. 5 9s आर किती आले 45. ओके. मग 45चे काय करतो 5 आपण इथं लिहिणार युनिटमध्ये आणि 4 पुढच्या संख्येच्या म्हणजे 10च्या डोक्याच्या वर लिहिलं आहे, 5च्या डोक्याच्या वर 10मध्ये. आता हा 5नं 5ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करायचा आहे. मग 5चा टेबल 5पर्यंत म्हटल्यानंतर किती येणार 5 5s आर 25 आणि हे 4 त्याच्यामध्ये आपण ॲड केले. 25 आणि 4 किती झाले 29 झाले. किती झाले 29 29. मग 29चे 9 टू कॅरी पुढच्या संख्येवर द्यायचा असतो, पण तिथे पुढची संख्या नसल्यामुळे 29चे आपण 29 दिले. म्हणजे आन्सर आलं 295 आन्सर यायला. अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत ती या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. ओके. थँक्यू.